जर तुम्हाला खरंच घरच्यांवरती ओझं बनून न राहता स्वतःचा जॉब मिळवायचा आहे, तर या काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवायला लागणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपला जो सीव्ही आहे तो एकाच पेजचा ठेवायचा, अजिबात लांब तो नकोय. खूप क्लिअर आणि प्रेझेंटेबल असणं तो गरजेचं आहे. दुसरं, रिझ्युमे मध्ये सॉफ्ट स्किलला हायलाईट नक्की करायचं आहे, कारण आजकाल फक्त टेक्निकल नॉलेज नाही तर सॉफ्ट स्किल रिलेटेड कम्युनिकेशन, टीम वर्क वगैरे या सगळ्या गोष्टींना खूप जास्त महत्व आहे. तिसरी गोष्ट, एआयचा जमाना आहे, त्याच्यामुळे एआय टूल्स नक्की वापरा, त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रोफेशनल रिझ्युमे आपल्याला बनवता येतो. चौथी गोष्ट, फक्त आपल्याच कॉलेज पुरतं न पाहता त्यापुरतंच मर्यादित न राहता जर काही ऑफ कॅम्पस हायरिंग कुठे होत असतील तर त्याच्यामध्ये नक्की भाग घ्या. ऍटलिस्ट हे तरी कळेल की मार्केटमध्ये किती कॉम्पिटिशन आहे आणि आपण किती पाण्यामध्ये. पाचवी गोष्ट, या सगळ्यातनं जर एखादी संधी आपल्याला मिळाली तर ती संधी घेण्यासाठी आपण सुद्धा तयार असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपली प्रिपरेशन ही नेहमी चालू असली पाहिजे. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट, अजिबात गिव्हअप करू नका, कारण एक वर्ष जर वाया गेलं तर लाखोंचं नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे अगदी फोकस ठेवायचा आहे. आजकालची जी जनरेशन आहे ती खूप टॅलेंटेड आहे, पटकन एकदम नवीन नवीन गोष्टी शिकते, त्यामुळे कॉन्फिडन्स ठेवायचाच आहे आणि सतत आपले स्किलसेट हे अपडेट करायचेच आहेत. आणि त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या अशा मित्राला. त्याचं ग्रॅज्युएशन तर कम्प्लीट झालेलं आहे, अजून त्याचा स्वतःचा जॉब हा नाही मिळालेला.